अजय, आपण आईंना लवकरात लवकर स्पेशालिस्टकडे घेऊन जाऊया का? त्यांना आधी एकदा चक्कर आली, आता परत नशीब मेमाणे वहिनी होत्या बरोबर. पण दरवेळीच कोणी असेल असं नाही ना. आणि या औषधांमुळे तात्पुरतं बरं वाटतं त्यांना, पण पुन्हा एकदा काही झालं तर? म्हणून म्हणतेय, आपण त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. मलाही खूप गिल्टी वाटतंय. त्या दिवशी आईची तब्येत बिघडली आणि मला पोचताही नाही आलं. अजय, तुझं कामच असं आहे. आपण कोणी काही करू शकतो का? आपण आईला नेऊया स्पेशलिस्टकडे. बरं, त्या ऍक्सिडेंटचं काय झालं? काही कळलं का पुढे? ड्रायव्हर पळून गेलाय. तू सापडल्यावर कळेल काय पुढे. अजय, आधी तुझ्यावर हल्ला झाला आणि आता हा ऍक्सिडेंट. खूप भीती वाटते. तुला का भीती वाटते? होईल केस. पण कधी? अजय, अरे आधीच एकदा यामुळे. सगळ्यामुळे काय? काय नाही. काय झालं? नेहा, बोलशील? आपण सकाळी फोनवर बोलत असताना मम्मानी आपलं बोलणं ऐकलंय. मग ती लग्नाला विरोध करतेय. तुझ्यावर हल्ला झाला हे सांगितलं मी मम्माला. मी सांगायला नको होतं. नाही नाही, बरं केलंस. तिला आज नाही उद्या बाहेरून कळलं असं तर तू नाही सांगितलं असतंस तर अजून वाईट वाटलं असतं. त्याचा काय परिणाम होतोय ते पाहतोयस ना. तिने काल रात्रीच आपलं बोलणं ऐकलं. आईंना बरं नसताना तू घरी पोहोचू शकला नाहीस. मग लग्नानंतर तू मला वेळ कसा देणार? त्यात या अशा केसेस तुझ्याकडे येत आहेत ज्यात काहीही होऊ शकतं. आता ह्यावर मी तिच्याशी काय आर्ग्यू करू? तूच सांग मला. आणि ती चुकतीये असंही नाहीये ना. तिला समजवणं खूप कठीण आहे. मला कळतच नाहीये मी तिला काय सांगू, कसं समजवू. नेहा, काळजी करू नकोस. वेळ आली तर मी बोलीन मम्माशी. तू असं रडू नकोस. मी निघते. मम्मा वाट पाहत असेल. थांब, मी तुला सोडतो घरी. नाही, नको. मी कॅब बुक केली आहे, यायलाच एवढं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.